नवी मुंबई को नशे से मुक्त करने के लिए पुलिस ने नशा मुक्त शहर का अभियान शुरू कर दिया है। राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज नवी मुंबई स्थित सिडको भवन में आकर के वहां पर उन्होंने नशा मुक्ति अभियान की शुरुआत की। इस अवसर पर देवेंद्र फडणवीस ने कहा कि कनाडा जैसा देश जो कि ड्रग्स की लड़ाई हार गया है, किंतु भारत को यह लड़ाई जीतनी होगी। अगर भारत को आगे बढ़ना है तो इस देश के युवाओं को ड्रग्स से मुक्त रखना होगा। उन्होंने कहा कि ड्रग्स लेना कूल नहीं है, बल्कि उसे नकार देना कूल है और ड्रग्स से जहां तक बच सके उसकी कोशिश करनी चाहिए। आप एक नागरिक के तौर पर अकेले ड्रग्स की लड़ाई नहीं लड़ सकते, किंतु आप पुलिस को इन्फॉर्म कीजिए। आपको जैसे ही पता चलता है कि कोई ड्रग्स बेच रहा है या ड्रग्स का सेवन कर रहा है, पुलिस को जानकारी दीजिए। एक सैनिक के तौर पर एक सैनिक बनिए और इस लड़ाई में पुलिस का सहयोग दीजिए ताकि हम अपने युवाओं को ड्रग्स की लत से बचा सकें। देर आर न्यू नॉर्म्स टू बी कूल आणि टू बी कूलच्या न्यू नॉर्म्स मध्ये डुईंग ड्रग्स इज कूल, डुईंग ड्रग्स इज नॉट एट ऑल कूल। आपण हे बिंबवलं पाहिजे, व्हॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल, आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत त्या लावून घेणं इज नॉट एट ऑल कूल। त्याच्याकरता कदाचित 1, 2, 4 दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल, पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं। आणि एक ॲडिक्ट हा स्वतःचं जीवन तर बर्बाद करतोच, पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो। अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात, हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात। आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे। एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की दोज हू थिंक दॅट डुईंग ड्रग्स इज कूल ते आपल्याला त्या ठिकाणी हा मागासलेला आहे, हा बुरसटलेला आहे, ही इज नॉट कूल अशा प्रकारे हिणवू शकतात। पण त्यावेळी आपण रेजिस्ट करणं आणि नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे। आज या ठिकाणी आपण पाहतो जॉन अब्राहम सारखे अतिशय प्रथित कलावंत ज्यांनी सगळ्या प्रकारची दुनिया बघितली आहे, पण ती बघत असताना देखील वाय जॉन अब्राहम इज कूल बिकॉज ही सेज नो टू ड्रग्स। ही ताकद त्यांच्यामध्ये आहे की त्याही वातावरणामध्ये त्याला नाही म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये। माझ्या जीवनामध्ये मी देखील कधी कुठल्याही अंमली पदार्थाला कधी शिवलो नाही आणि कधी कोणाची म्हणायची हिंमत देखील झाली नाही। म्हणजे आता तर शक्यच नाही, पण कॉलेजमध्ये होतो तरी देखील कोणाची हिंमत झाली नाही। मला सवय लावायची, याचं कारण हा निर्धार आपला असला पाहिजे, आपल्या मनात असला पाहिजे। ही ताकद आपली आहे। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रवाहासोबत जाणारे हजारो असतात, पण जीवनामध्ये ज्याला काही करायचं आहे त्याला प्रवाहाच्या विरोधात जाऊन दाखवावं लागतं। आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याकरता शारीरिक ताकद लागत नाही, त्याच्याकरता मानसिक ताकद लागते। ज्याच्या मनामध्ये शक्ती आहे तो प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करू शकतो। त्यामुळे जीवनामध्ये काहीतरी करण्याची ताकद बाळगणं आणि त्याच्याकरता आपली मानसिकता तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच आज हे कॅम्पेन जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे, अनेक चॅलेंजेस आहेत। आता आपल्या आयुक्तांनी सांगितलं की कशा प्रकारे काही फॉरेनर्स इथे पेडलिंग करतात, पण आता त्याच्या पलीकडचे चॅलेंजेस देखील तयार झाले आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेसेस तयार होत आहेत। इंस्टाग्राम इज अ मार्केट प्लेस वेअर पीपल आर सेलिंग ड्रग्स। व्हॉट्सॲपवर याचे व्यवहार होत आहेत, सोशल मीडियातनं व्यवहार होत आहेत।
कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी होते आहे. वी आर फायटिंग अ वॉर विच इज अनयुज्युअल. हा युज्युअल वॉर नाही आहे. शत्रू जो समोर दिसतो त्याच्याशी लढण्याकरता त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावून आपण लढू शकतो. पण जो शत्रू दिसत नाही त्याच्याशी लढायचं असेल तर समाजाला एकत्रितपणे पुढे यावं लागतं. समाजाची शक्ती निर्माण करावी लागते. तेव्हाच अशा प्रकारच्या न दिसणाऱ्या शत्रूचा मुकाबला आपण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या शत्रूचा मुकाबला करण्याकरता ही व्यवस्था आज या ठिकाणी उभी होते. आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली, अशा प्रकारचा व्यवहार आढळला तर आपण त्या नंबरवर सांगितलं पाहिजे. आणि हा 100% इट इज एन्श्युअर्ड की आपली आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही. पण हे खरं आहे की आपण स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही, ड्रग मेनेसशी लढू शकणार नाही. पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो. त्या लढाईमध्ये एका इन्फॉर्मरचं काम आपण करू शकतो. आणि ते जरी आपण केलं तरी ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल. ती देखील आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरुद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे. आपण देशभक्त म्हणून त्या ठिकाणी हे काम करू शकणार आहोत. आणि म्हणून आज नवी मुंबईचं मी याकरता अभिनंदन करतो की मी घोषणा केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालय इज फर्स्ट टू रिस्पॉन्ड. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे कॅम्पेन आपल्या हातामध्ये घेतलंय. आणि जॉन यांच्यासारखा एक अँबेसेडर त्यांना मिळाला. आता माझी त्यांची चर्चा चालली होती आणि मला जॉन अब्राहम म्हणाले की केवळ नवी मुंबईच नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेही हा कॅम्पेन करायचा असेल तर तो करण्याकरता मी तयार आहे. मी त्याकरता पुढाकार घ्यायला तयार आहे. सर्व सेन्सिटिव्ह डिटेक्शन्स झालेले आहेत. सेन्सिटिव्ह जितकेही गुन्हे होते त्या सर्वांचा उकल झालेला आहे आणि आरोपींना सर्व अरेस्ट करून त्यांना न्यायालयासमोर आम्ही पाठवलेलं आहे. आपण जर बघितलं की इन्क्रीज इन प्रॉपर्टी क्राईम डिटेक्शन अगोदर 2 वर्षांपूर्वी 33% होता, मग 50% झाला, मग आता 52% आमचं प्रॉपर्टी क्राईमचं जे नेहमीच चॅलेंजिंग असतं कुठल्याही पोलीस खात्याला त्याच्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याशिवाय इन्क्रीज इन कन्व्हिक्शन आपण जर बघितलं तर 2 वर्षांपूर्वी 30% होतं, आता जवळजवळ 50%नी ते वाढलेलं आहे आणि 45% कन्व्हिक्शन झालं. वी स्टील हॅव अ लॉंग वे टू गो बट ॲटलिस्ट देर इज अन अपवर्ड इन्क्रीजिंग ट्रेंड इन द कन्व्हिक्शन ऑल्सो. CCTNS रँकिंग हे अगेन प्रोफेशनल पोलिसिंगचा पार्ट आहे, परंतु कधी काळी आम्ही ऑलमोस्ट लाईक शेवटी असायचो 36व्या नंबरवर. आता आम्ही 1 नंबर आमचा ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कधी कधी कालाची गरज निर्माण होते आणि कालानुरूप काही गोष्टीची गरज भागवली जाते. भूतकाळात काय गोष्टी घडल्या त्या गोष्टीला सगळेच जबाबदार लोक जबाबदार असतात अशातला भाग नाही. परंतु त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी काही लोक हतबल असतात आणि हतबल असलेल्या लोकांच्या परिसरात जे काय घडतं बघण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नसतं. सुदैवानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकारची जी वाटचाल सुरू झालेली आहे ती ह्या 5 वर्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड महाराष्ट्र अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या काही गोष्टी सांगायच्या नसतात अशी शपथ घेतलेली असते, परंतु काही गोष्टी सांगाव्या लागतात. पहिल्याच बैठकीमध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट केली की आम्हाला आरपार जनताभिमुख कारभार करायचा आहे. जनतेची जवळीक निर्माण झाली पाहिजे, जनता दुःखी असता कामा नये. वी मस्ट अन्सरेबल टू द पब्लिक. आणि त्याचीच री मान्य एकनाथजी शिंदेनी सुद्धा ओढली, त्यांचीच री अजितदादांनी सुद्धा ओढली आणि सर्वच मंत्रिमंडळाच्या घटकांना निश्चितपणे समजून चुकलं की आपल्याला याच्या पुढे चुकूनही एखादी चूक करायची नाही. आणि मी जबाबदारीने सांगतो
काही गोष्टीमुळे ह्या शासनाचा कारभार कसा चालेल, कशी आर्थिक घडी पुढे जाईल ही विवंचना बऱ्याचशा लोकांना पडलेली आहे. परंतु अतिशय दूरदृष्टीचा असलेला नेता देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या राज्याचं अर्थकारण, या जनतेच्या अपेक्षा या पूर्णत्वाला जातील असा माझ्यासारख्या त्यांच्या सहकार्याचा विश्वास आहे. मी मगाशी त्यांना बोलताना बोललो की सुदैवानं आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आलेले आहेत, प्रामुख्याने इथले पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे, मी आजच जाहीररित्या आणि खाजगीरित्या पण मी देवेंद्रजींना म्हटले की यू हॅड चूजन प्रॉपर पर्सन फॉर नवी मुंबई, आणि त्या गोष्टीचा आमच्या सर्व जनतेला सार्थ अभिमान आहे. सर्वसाधारणपणे सांगितलं, जो एक्सेल मोठा एक्सेल ज्या डायरेक्शनमध्ये जातो त्या डायरेक्शनमध्ये दुसरे एक्सेलला फिरावं लागतं. नेताच जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते. हा माझा आजवरचा अनुभव आहे. माननीय एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या, आणि मी त्यांना पण बोललेलो आहे की त्यांची हातबलता नव्हती, परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात किंवा नजरेला चांगल्या दिसत नसताना त्या गोष्टी लेट गो कराव्या लागतात. परंतु ती परिस्थिती बदललेली आहे. आज माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या तिघांनी निश्चय केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सहकार्यांनी त्यांच्या त्या भूमिकेला दुजोरा दिलेला आहे की भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं अर्थकारण, महाराष्ट्राचं एकूण औद्योगिकरण, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील. मी एकच सांगतो की शेवटी उडदामाजी कालेगोरे असतातच, 19-20 प्रकार असतोच. सगळेच काय 100% तुमच्या इच्छेनुसार काम करतील आणि तुम्हाला ललांबूत ठरतील अशा प्रकारचा कारभार करू देणार नाहीत. काही ठिकाणी असतील त्यांना नजरेत त्यांना ठेवले पाहिजेत. आणि मिलिंदजी भारंबेंशी मी नेहमी संपर्कात असतो की बाबा इथे तुमचं काहीतरी तुमच्या घटकांचं चुकीचं चाललेलं आहे आणि ही इज टू चेंज सिच्युएशन. शेवटी एक पोलीस आयुक्त आल्यानंतर काय करू शकतं त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये ज्या आधुनिक पद्धतीच्या यंत्रणा राबवल्या, दीज आर इक्वलंट टू इंटरनॅशनल डेव्हलप कंट्रीज. ज्या विकसित देशांमध्ये जी सिस्टीम आहे तशा प्रकारची सिस्टीम लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले. यश हे शेवटी जनतेच्या सहवासाशिवाय यश मिळू शकणार नाही. Good afternoon everyone. Good. No long speeches, very short. बहुत कम टाइम में ये करूँगा. पहले तो श्री देवेंद्र फडणवीस, श्री गणेश नायक, मिलिंद बरांबे, congratulations, absolutely outstanding work to do something so special. स्टूडेंट्स को ये कहना चाहूँगा कि आई पर्सनली खुद की बात कर रहा हूँ और ये आप एग्जाम्पल फॉलो करें. आई हैव नॉट touched drugs in my life, okay? Also no smoking, no drinking, but no drugs, okay? Very important. Be very disciplined in life, very important. Be a role model to your colleagues, to your friends. अपने youngsters को उनके सामने एक role model बनना चाहिए, वो बहुत important है. मेरे पास लंबा भाषण देने का समय नहीं है, but I will tell you, just be very disciplined, be a good citizen of this country and be a good citizen of India, Maharashtra, Navi Mumbai. Wish you all the best and train hard so you can get some good muscles, okay? अच्छा, मी मराठी बोलगा आहे याचा मला गर्व आहे, ओके? मुंबई में ड्रग्स फ्री नवी मुंबई इस अभियान की शुरुआत की गई है. इसके तहत बड़े पैमाने पर लोगों में जागृति करना, जो संदिग्ध है उनके ऊपर कार्रवाई करना और विशेष रूप से हमारी नई पीढ़ी ड्रग्स से दूर रहे, इसके लिए प्रयास इस माध्यम से हम करने वाले हैं. प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में जो ड्रग्स के खिलाफ एक मुहिम चल रही है, इसमें महाराष्ट्र भी बड़े पैमाने पर सम्मिलित है
और नवी मुंबई से ये जो कैंपेन हमने शुरू किया है पूरे महाराष्ट्र में एक बड़ी लढाई ड्रग्स के खिलाफ हम लड़ने जा रहे हैं। असं आहे की पंजाब सारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्सचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कारवाई केली तर ते आपण थांबवू शकतो। ती कारवाई आम्ही सुरू केली। ऐसा है कि सोशल मीडिया एक नए मार्केट प्लेस देखा जा रहा है और जब पेडलर्स के ऊपर कार्रवाई होती है तो सोशल मीडिया का उपयोग करके कुरियर का उपयोग करके अलग डिलीवरी करने का प्रयास करते हैं। नई नई चीज़ें वो कर रहे हैं लेकिन उसके खिलाफ हम लोग भी पुलिस प्रशासन और राज्य शासन सख्त से सख्त कार्रवाई हम करेंगे। वीडियो जर्नलिस्ट दीपक के साथ मैं पुरुषोत्तम कनौजिया, आवाज टुडे, नवी मुंबई।